त्रिभाषा सूत्री संदर्भात सरकारने काढलेले GR रद्द. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून निर्णय लागू करू. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली. 5 तारखेला मोर्चाऐवजी विजयी सभा होणार. उद्धव ठाकरेंची माहिती. सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन. हिंदी भाषेबाबतच्या GR रद्द होताच मुंबई पुण्यात मनसैनिकांचा जल्लोष. ढोलताशांच्या गजरात फटाके फोडत आनंद साजरा. तर मनसे नेत्यांसोबत उद्या सकाळी राज ठाकरेंची बैठक. एकजुटीचा धसका सरकारने घेतलाय. मराठी जनतेच्या रेट्यामुळे हिंदी सक्तीचा निर्णय मागे. राज ठाकरेंचं ट्विट. तर त्रिभाषा सूत्रीसाठी नेमलेल्या समितीला महाराष्ट्रात काम करू देणार नाही. राज ठाकरेंचा इशारा. उद्धव ठाकरेंनीच निर्णय घेतला, मग मोर्चा का काढताय असा प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारायला हवा. हिंदी भाषेच्या विरोधावरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. माझ्या अध्यक्षतेखाली फक्त अभ्यास समिती नेमली गेली. GR फडणवीसांनीच काढला. आरोपांवर उद्धव ठाकरेंचं उत्तर. मनसेला संपलेला पक्ष म्हणणारे आता स्वतःच्या पक्षातील गळती थांबवण्यासाठी राज ठाकरेंची युती करतायत. ही वेळ का आली याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं. एकनाथ शिंदेंची टीका. आम्ही दोघे भाऊ एकत्र झालो तर त्यांना काय त्रास. शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. तर एका विषयानं मराठी माणसाला एकत्र केल्याबद्दल फडणवीसांचे आभार. ठाकरेंचा टोला. एक वेळ मनसेचा विचार करू, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणार नाही. दोन्ही शिवसेना आणि मनसेने एकत्र येण्याच्या गजानन कीर्तीकरांच्या भूमिकेवर उदय सामंतांची प्रतिक्रिया. चहापानावेळी एकनाथ शिंदे आणि बावनकुळेंमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल. मला काय विचारता तुम्ही असं शिंदे बावनकुळेंना का म्हणाले याची चर्चा सुरू. उद्यापासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम. विरोधकांचा मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार. जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची हाक. 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघायचं आणि 29 ऑगस्टला मुंबई गाठायची. आता रणभूमीत उतरायचंय. जरांगेंची मोठी घोषणा. मनोज जरांगेंचा हा बालहट्ट. मात्र या सरकारने आता या झुंडशाहीला बळी पडू नये. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाकेंचा निशाणा. जरांगेंना शरद पवारांची फूस असल्याचाही आरोप. संदीप क्षीरसागर आणि दोन्ही आरोपींची CDR काढा. घटनेवेळी क्षीरसागर कोचिंग क्लास परिसरात होते. बीडमधील विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा आरोप. नितेश राणेंनी सुनावल्यानंतर भरत गोगावलेंची माफी. नारायण राणेंवरील वादग्रस्त वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त. कौतुक करताना अनावधानाने वक्तव्य केल्याचा गोगावलेंचा खुलासा. सूत्रांची माहिती. इंदापूरच्या बेलवाडीत तुकोबारायांच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण थाटात. नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी. विठोबा रखुमाई ज्ञानोबा तुकाराम या जयघोषानं आसमंत दुमदुमला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचा फलटण वरड येथे विसावा. माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम. उद्या सोलापुरात आगमन होणार. ओडिशाच्या पुरी श्री गुंडीचा मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत 3 मृत्यू तर 30 जण जखमी. भारताने चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे दरवाजे उघडले. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ. पाकिस्तानसोबतच्या सिंधू जलकरार स्थगितीनंतर पाणी थांबवलं होतं. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय. मुंबई ठाण्यासह किनारपट्टीवर तीव्र अलर्ट. विदर्भात वादळी पावसाची शक्यता. पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार.